काँग्रेसचे विधान परिषद आमदार राजेश राठोड साहेब आपल्या सोबत आहेत। आज मोर्चात आला, आक्रमकपणे तुम्ही भाषण देखील केलंय, काय मागणी? बंजारा समाजाची एकच मागणी आहे की आम्ही मूळ हैदराबाद सरकारचा भाग होतो आणि हैदराबाद गॅजेटियरनुसार अनुसूचित जमातीमध्ये एसटी प्रवर्गामध्ये बंजारा समाजाची नोंद आहे। त्यानुसार तातडीने बंजारा समाजाला आदिवासी जातीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात यावे, तसा अध्यादेश सरकारने तातडीने काढावा। भारत देशामध्ये बंजारा समाज वेगवेगळ्या राज्यामध्ये वेगवेगळ्या आरक्षणात आहे। तेलंगणा, आंध्र प्रदेश, ओरिसा आणि काही राज्यामध्ये आदिवासी संवर्गात आहे। तर तेलंगणा जो भाग आहे हैदराबाद निजाम सरकार, आता मराठवाडा हा आज मी इथं उभा आहे, जालना हे निजाम सरकारमध्ये होतं, नागपूर हे निजाम सरकारमध्ये होतं, विदर्भ आणि मराठवाडा दोन्हीसुद्धा निजामचा भाग होता। आम्ही आदिवासी होतो, आम्ही आदिवासी आहोत, आम्हाला आदिवासीचे प्रमाणपत्र द्या। आपण एकीकडे जर बघितलं तर जे शिवसेनेचे आमदार आहेत आमशा पाडवी, ते थेट आता विरोध करतायत आणि आदिवासी संघटना सुद्धा विरोध करतात। त्यांचा काही गैरसमज असेल, त्यांना वाटत असेल की आम्ही त्यांच्या 7% घुसून काहीतरी मागत आहोत। आमचं स्वतःचं आज 3% आरक्षण आहे। आमचं हे आरक्षण तिकडे जर गेलं तर तेच 3% आम्ही राहणार। त्यामुळं आमशा पाडवीला काही गैरसमज करायची गरज नाही। आणि जर आमशा पाडवीला समज असून मुद्दाम जर ते विरोध करत असतील तर अशा विरोधाला आम्ही जुमानत नाही। कोण आमशा पाडवी आम्हाला माहीत नाही। आता हे कधीपर्यंत चालू राहणार आहे? आता हे सुरू झालंय, जोपर्यंत प्रमाणपत्र मिळणार नाही तोपर्यंत चालूच राहणार। 1 महिन्याची मी सूचना सरकारला अल्टिमेटम दिलेला आहे की 1 महिन्यामध्ये तुम्ही हे करा, नसता आम्ही मुंबई गाठू। मुंबईवर बंजारा समाज जेव्हा धडकेल, जेव्हा तिथे बंजाराचे डफडे वाजतील, जेव्हा बंजाराचं लोकगीत तिथं गायला जाईल, तेव्हा देश नाही पूर्ण जग त्याची नोंद घेईल। आपण जर पाहिलं तर एकीकडे मराठा आरक्षणाचा जो मुद्दा आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणात गाजतोय। शासन निर्णय निघालेला आहे, तुम्ही मागणी करताय। आता तरुणांचे तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या, त्यांनी तरी आधार घेऊन त्यांना सिद्ध करायचं आहे। आम्ही ऑलरेडी तिथे एसटी होतो। आमचे आजही नातेवाईक जे आहेत, माझे कित्येक नातेवाईक तेलंगणामध्ये, आंध्रामध्ये शेड्यूल ट्राईबमध्ये आहेत आणि गुन्हेगार जमाती म्हणून ब्रिटिशांनी जेव्हा आमच्यावर ठपका ठेवला तेव्हा ते ट्राईब म्हणूनच ठेवलेला आहे, कास्ट म्हणून ठेवलेला नाही। त्याच्यामुळे आमच्या वेशभूषा बघा, आमची भाषा बघा, आमचं खानपान बघा, गावाच्या बाहेर आम्ही स्वतंत्र राहतो। द्या ना, काय अडचण आहे। यानंतर भूमिका आक्रमक असेल आता? खूप जास्त आमदारकी गेली तर चालेल, जीव गेला तर चालेल, परंतु समाजासाठी आता लढणार। काय सांगाल, काय भूमिका यापुढची, आता रणनीती कशी आखली यापुढची? यानंतरची रणनीती फार गोपनीय राहील। पण मी तुम्हाला सांगतो, 2 महिन्यामध्ये आमदार साहेबांनी 1 महिन्याचं अल्टिमेटम दिलं, पण 1 महिन्यात जर सर्टिफिकेट नाही दिलं तर मुंबई हायजॅक नाही, दिल्ली हायजॅक करण्याची ताकद तुम्ही आज बघितली आहे। की एका जिल्ह्यामध्ये जर 1 लाख लोक जमा होत असेल तर या देशामध्ये आम्ही 17 करोड आहोत। एक जात म्हणून, एक समाज म्हणून या देशामध्ये सगळ्यात मोठी जर जात असेल आणि समाज असेल तर तो बंजारा समाज आहे, लंबानी समाज आहे। हा 17 ते 18 राज्यामध्ये मोठ्या प्रमाणात आहे आणि उर्वरित राज्यामध्ये काही प्रमाणात का असणार, पण संपूर्ण भारतभर नाही तर आजूबाजूच्या 10 देशामध्ये हा बंजारा समाज पसरलेला आहे। तर नक्कीच आपण पाहतोय की हे होते काँग्रेसचे आमदार राजेश राठोड। आमदारकी गेली तरी चालेल, मात्र समाजासाठी आपण लढत राहणार। 1 महिन्याच्या आत प्रमाणपत्र द्या, अशी मागणी जी आहे ती सरकारला त्यांनी केलेली आहे। कॅमेरा पर्सन अमित आडे सोबत मी रामनाथ ठाकणे, TV9 मराठी, जालना। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।